डोक्यावर जवळपास 10 कोटी रुपयांचा खर्चाचा डोंगर उभा राहिल्याने त्रासलेल्या जोडप्याने आयुष्याची अखेर केली. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील सराफा व्यावसायिकाने टोकाचा पाऊल उचलल्याचा निर्णय घेतला. त्याने पत्नीसह बाईकने 80 किलोमीटरचा प्रवास करून उत्तराखंड येथील हरिद्वार गाठले. त्यानंतर हरकी पैडी येथून गंगा नदीत उडी घेत दोघांनी आपलं जीवन संपवलं. गंगानगर येथे पतीचा मृतदेह सापडला तर पत्नीचा शोध अद्याप लागलेला नाही. जीवन संपवण्यापूर्वी दाम्पत्याने आपल्या 2 लेकरांना त्यांच्या आजी आजोबांकडे सोडले होते, तर शेवटचा सेल्फी आणि लोकेशनही कुटुंबियांना पाठवलं होतं. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयही हरिद्वाराला पोहोचले. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी राणीपूर पोलिसांना जमालपूर खुर्द गावाजवळील गंगा नदीच्या काठावरील दलदलीत एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला. मृताच्या कपड्यात पोलिसांना मोबाईल आणि पाकिट सापडलं. त्या आधारे सौरभ दर्शनलाल बब्बर, वर्ष 35, राहणार किशनपुरा कोतवाली नगर, जिल्हा सहारनपूर अशी त्याची ओळख पटली. हरकी पैडी जवळील हत्ती पुलावर गंगेत उडी मारण्यापूर्वी सौरभने त्याची पत्नी मोनाचा हात हातात धरला. सेल्फी काढून लोकेशनही तो प्रियजनांना पाठवल्याचं तपासात समोर आलं. राणीपूर पोलीस स्थानकाचे प्रभारी विजय सिंह यांनी सांगितले की कुटुंबियांशी संपर्क साधल्यानंतर सौरभ बब्बरचे सहारनपूरमध्ये साई ज्वेलर्स हे दुकान असल्याचे समजले. स्थानिकांकडून बरेच पैसे उधार घेतल्याने तो पत्नी मोना बब्बरसोबत हरिद्वारला आला होता. मुलांना त्याने सहारनपूरलाच आजीजवळ ठेवलं होतं. आमचं दुकान आणि घर मुलांच्या नावावर करतोय. त्यांचं आयुष्य मी माझ्या सासू सासऱ्यांच्या हवाली करतो. माझा इतर कोणावरही विश्वास नाही, असं त्याने त्या चिठ्ठीत लिहिलं होतं. कुटुंबियांना चिठ्ठी लिहिल्यानंतर त्याने व्हॉट्सॲपवर सुसाईड नोटचा फोटो, शेवटचा सेल्फी आणि त्यांचे लोकेशन पाठवले. लोकेशनच्या आधारे सौरभ आणि त्याची पत्नी मोना बब्बर यांचा शोध घेण्यात आला आहे.